महावीर जयंती निमित्त सकाळपासून फार आनंदमय वातावरण आहे पुऱ्या संभाजीनगरमध्ये। आणि आमच्या राजाबाईमधून मुख्य पालखी निघते भगवान महावीर स्वामीची। आणि जेवढे पुऱ्या संभाजीनगरमध्ये जेवढे लोक राहतात आमचे जैन समाजाचे, सकल जैन समाज आहे, ते सगळे आपल्या आपल्या रॅल्या आपल्या आपल्या गाड्या घेऊन पुरे परिवारासंग पैठण गेट ते सराफा, गुलमंडी सराफा आणि शहागंज मार्गे गांधी पुतळा, सिटी चौक, राजा बाजार, इथं राजा बाजार शांतीनाथ भगवान जैन मंदिराजवळ शांतता होते। इथून सगळे शारदाश्रम कॉलनी, एसबी कॉलेजमध्ये भंडाऱ्याचं नियोजन केलेलं आहे समाजाने, तिथे सगळेजण जातात आनंदोत्सवाने भगवान महावीर स्वामीची जयंती जन्म जयंती मनवतात, सगळे प्रसाद घेतात। नमस्कार, मी सौभाग्यवती मनीषा संजय भन्साळी। जैन परंपरेचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचं आज जन्म कल्याणक। सगळीकडे आपण जन्म जयंती म्हणतो, पण जैन धर्मामध्ये तीर्थंकराचा जेव्हा जन्म दिवस असतो त्याला कल्याणक महोत्सव असा शब्द आहे। तर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही सगळेजण मिळून महावीर जयंती साजरी करत आहोत। आणि मागच्या 8 दिवसात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पूर्ण संभाजीनगर मध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहे। आणि आज इथे बाबा पेट्रोल पंपच्या तिथे महावीर स्तंभ इथे 7 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला। आपण बघताय की या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत आणि महावीर जन्म कल्याणक समितीच्या सदस्य आहेत। या 15 दिवसात आम्ही शहराच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे सगळीकडे रोल मॉडेल म्हणून प्रसिद्ध झाले अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेतले। आज आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि मानाचा दिवस आहे, कारण आज आमच्या देवाचा जन्म कल्याणक आहे। परत एकदा मी पूर्ण भारताच्या लोकांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। जय जिनेंद्र, जय महावीर। दर्शना लुनावत, जैन कॉन्फ्रेंस महाराष्ट्र की योजना के अध्यक्ष, पूरे शहर वासियों को संभाजीनगर को जन्म कल्याण महावीर जन्म कल्याण की बहुत बहुत शुभकामनाएं। ये 15 दिन में पूरी जन्म कल्याणक समिति मनीषा ताई भंसाली और उनकी पूरी टीम ने जो प्रोग्राम्स लिए 25 साल बेमिसाल के, उनके लिए उनको बहुत बहुत शुभकामनाएं और जय जिनेंद्र, हैप्पी महावीर जयंती। आमचा हा 25वा वर्ष होता, ज्याच्यामध्ये आम्ही सर्व युवती मंडळ आम्ही रॅलीमध्ये आलो। इथे आम्हाला खूप सारा एन्जॉय मिळाला आणि आम्ही नवीन जनरेशन साठी हाच मेसेज देऊ की त्यांनी नेक्स्ट टाइम आमच्यामध्ये एवढे इन्व्हॉल्व व्हा की म्हणजे पूर्ण आपला मारवाडी समाज आहे ह्याला वाढवण्याचा प्रयत्न करू। थँक्यू। ह्याच्यात आम्ही रॅली घेतली, आम्ही 10 दिवस नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज केली। कधी आम्ही रेल्वे स्टेशनवर गरिबांसाठी अन्नदान केलं, कधी घाटीमध्ये मी कोल्ड्रिंक्स वगैरे दिले, कधी कॅब डिस्ट्रीब्युशन वगैरे केलं, खूप सारे नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज केले।